नमस्कार माझ्या प्रिय अभियोगधारकांनो, जेजा वर्ल्डवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा। तर मी हा जो पसंतीक्रमाची भीती आहे ती भीती कशी दूर करायची बा किंवा नेमका पसंतीक्रम लॉक केल्यानंतर की आपली निवड कशी काय होते त्या बेसवर मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर सर्वप्रथम असा व्हिडिओ मी तरी सांगतोय की यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असा व्हिडिओ पाहायला मिळालेला नसेल आणि जर याच्या आधी जर इतका क्लिअर तुम्हाला कोणी जर समजावून सांगितलं असेल तर तसे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की नाही बा सर, तुम्ही कुठून तरी कॉपी पेस्ट केलेले आहात की तुम्ही याच्या आधी कोणत्या तरी चॅनलवर पाहिलेले आहात, पण लिमिटेड प्राधान्यक्रमामध्ये प्रेफरन्स लॉक केल्यानंतर कसे सिलेक्ट होते बापू, सिलेक्शन कसं होते त्या बेसवर मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा आणि त्याच्यानंतर मग त्यांना वाटेल की नाही बा, जे आपण प्रेफरन्स देतो या प्रेफरन्स पेक्षा टेटचा स्कोर किती महत्वाचा आहे आणि हा मी डेमो तुम्हाला दाखवत आहे। तर अभियोगधारकांनो, जे गरीब अभियोगधारक आहे तुम्ही पाहत असताना जे तुम्हाला वाटते की माझा मित्र आहे बा तो गरीब अभियोगधारक आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मी तुम्हाला काल कथा सांगितलेली होती की ताई आपली लहान बाळाला घेऊन शाळेमध्ये गेली, मग त्यानंतर शाळेमधून परत येताना पुन्हा ताईकडे एक प्रश्न होता की बॅग आहे, टिफिन आहे आणि मुलगा आहे। त्या बाळाला घेऊन आई जेव्हा शाळेतून येत आहे तेव्हा मुलगा म्हणते आई मला चॉकलेट घेऊन दे। त्यावर त्या बाळाची आई म्हणते, म्हणजे आमची ताई म्हणते की नाही बाबा, ते जर चॉकलेट जर खाला ना तुझ्या पोटामध्ये नाही का मोठे मोठे किडे तयार होतात। म्हणजे आई त्या ठिकाणी त्याला भीती दाखवत आहे। मग त्यानंतर तो बाळ घरी येतो आणि तो चिखलामध्ये खेळायला हट्ट करतो आईला, तेव्हा आई सांगते बाबा तो घरासमोर जो चिखल आहे ना, म्हणते तिथं मोठे मोठे मगर आहेत आणि मगरीचे पिल्ली आहेत, तिथं तू जाऊ नको, तुला खाऊन टाकेल। म्हणजे काय करत आहे, त्या बाळाला भीती दाखवत आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी मर्यादित प्राधान्यक्रम म्हणजे काय, तर अभियोगधारकांना भीती दाखवल्या जात आहे। पण हा जर व्हिडिओ जर पाहिला तर पसंती क्रमामध्ये सुद्धा जेव्हा लिमिटेड म्हणजे मर्यादित प्राधान्यक्रम असतील त्यावेळेस तुमचा सिलेक्शन हा केवळ आणि केवळ टेटच्या गुणावर होतो। हा तुम्हाला मी या ठिकाणी डेमो देत आहे। तर बघा मित्रो, आणि तुम्हाला जर आवडला तर गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा आणि आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात याच्यापेक्षा चांगले चांगले दमदार व्हिडिओ मी घेऊन येणार आणि ते पण एकदम ऑथेंटिक, आणि जे व्हिडिओ आहेत ते बिलकुल एकदम क्रिस्टल क्लिअर देणार। म्हणजे याच्यामध्ये असं नाही तुम्हाला संदिग्धता राहील, पण तरी पण हे मी समजावून सांगत असताना तुम्हाला जर काही अडचणी जर वाटल्याच तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। आणि नक्की सांगा, असं इतके वर्ष मी युट्यूबला 2-3 दिवस झाले मी युट्यूबला आलोय, मी युट्यूबला याच्या आधी नव्हतोय, पण तुम्ही जर पाहिल्या एकंदरीत विश्लेषण मग त्यानंतर म्हणाल सर हमको तो पता ही नाही, मास्टर क्या कमाल करतीये तुमने। तर इथं तुम्ही हा सगळं मी तुम्हाला समजावून सांगितल्यानंतर तुमच्या मनातली भीती तर जाणारच, पण म्हणणार की सर याच्या आधी आम्हाला युट्यूब चॅनलवर कोणी सांगितलं नाही। बघू आता हे कसं असते। तर इकडे पहा मित्र, सगळेजण लक्ष द्या, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत पहा। त्याच्यानंतर आवडला तर आपल्या गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून ज्यांनी बॅच घेतली आहे त्यांच्यापर्यंत तर पोहोचवा। ठीक आहे मित्र, इकडे पहा एक उमेदवार आहे, त्या उमेदवाराला मिळालेले गुण आहेत टेट मधले। इथं पहा, इथं आपण 10 उमेदवार घेतलेले आहेत, 10 उमेदवारांना मिळालेले गुण आहेत। हा जो गणेश आहे त्याला 84 गुण आहेत, राहुल आहे त्याला 87 गुण आहे, मयूर आहे त्याला 88 गुण आहे, हेमंत आहे त्याला 86 गुण आहे, साहिल आहे त्याला 78 गुण आहे, विकास आहे त्याला 92 गुण आहेत, लोकेश आहे त्याला 90 गुण आहे, विजय आहे 99 गुण आणि अमित जो आहे त्याला 87 गुण आहेत आणि दुशांत जो आहे त्याला 80 गुण आहेत। मग हे जे गुण आहेत हे गुण असणारे उमेदवारांची पहिल्यांदा ही जी मेरिट आधारित पसंती वाटप प्रणाली म्हणजे आपल्या पवित्र पोर्टलवर काय असतो, जे आपण प्रेफरन्स लॉक करतो त्याच्यामध्ये मेरिट आधारित पसंती वाटप प्रणाली असते, म्हणजे त्याला प्रेफरन्स अलोकेशन सिस्टम म्हणतात। आणि हा सिस्टम पद्धतीने आपली जे प्रणाली आहे ती कार्य करीत असतो आणि ते कार्य करीत असताना पहिल्यांदा काय पाहिल्या जाते, अभियोग्यताधारकाचा मेरिट पाहिल्या जाते। काय पाहिल्या जाते, अभियोग्यताधारकाचा मेरिट पाहिल्या जाते। मग हा व्हिडिओ तुम्हाला इतका क्रिस्टल क्लिअर समजेल का सर याच्या आधी तरी युट्यूबवर या पद्धतीचा व्हिडिओ नव्हता। गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा, फक्त माझी एवढीच कळकळीची विनंती आहे। तर बघा मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे अभियोग्यताधारक आहेत गणेश, राहुल, मयूर, हेमंत, त्याप्रमाणे साहिल, त्याप्रमाणे विकास, लोकेश, विजय, अमित, दुशांत,
हे जे अभियोग्यता धारक आहेत यांचं काय होते, रँक वाईज उमेदवाराची काय होते, पहिल्यांदा गुणाच्या मेरिटनुसार काय होते, उतरत्या क्रमाने लावल्या जातो. मी या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला उदाहरण देत नाही आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरून तुम्ही कॅटेगरीचा, याच्यावरून एखाद्या शाळेचा, याच्यावरून एखाद्या आस्थापनेचा तुम्ही विचार करू शकता. फक्त हा व्हिडिओ जो आहे हा डेमो आहे आणि याच्यामधून तुम्हाला शिकण्यासारखं आहे. बघा मित्र, मग त्यानुसार हे जे रँक वाईज आहे, पहिल्यांदा काय करतो, जे कम्प्युटर बेस्ड प्रणाली आहे, सिस्टम आहे, तो काय करतो, या लोकांना रँक वाईज लावतो. पहिल्यांदा काय करतो, रँक वाईज लावतोय. मग यांना रँक वाईज लावला आहे. इकडे बघा, हा जो विजय आहे, इथं 10 उमेदवार आहेत आणि मी शाळेचा तुम्हाला 9चा उदाहरण देत आहे. 9 शाळा घेतलेल्या आहे. म्हणजे जेणेकरून मग समजून येईल तुम्हाला की गुण महत्वाचे आहे किंवा आपण कसे सिलेक्ट होतो हे तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट होईल. आणि यानंतर मर्यादित प्राधान्यक्रमाची भीती तुमच्या डोक्यातून पूर्णपणे निघून जाईल. हे बघा, इकडे विजयला 99, कारण हायेस्ट आहे. विजयला 99 गुण आहे आणि या 10 उमेदवारापैकी हायेस्ट आहे, म्हणून त्याला काय केलं आहे, रँक वाईज शिफ्ट केला आहे. विजयला 99 असल्यामुळे पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर विकासला 92 गुण असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर, लोकेशला 90 गुण आहेत त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर मयूरला 88 गुण आहेत त्यामुळे 4थ्या क्रमांकावर, अमित जो आहे अमितला 87 गुण आहे त्यामुळे 5व्या क्रमांकावर, आणि त्यानंतर राहुलला 87 गुण आहे तो 6व्या क्रमांकावर. आता म्हणाल मास्तर असं कसं काय, अहो हे जे 87 वाले आहे दोन्ही अमित आणि राहुल, तर राहुल पेक्षा अमित हा मोठा आहे. राहुल पेक्षा अमित हा मोठा असल्यामुळे अमितला वरती ठेवलेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर मग हेमंत 86, मग त्यानंतर गणेश आहे त्याला 84 गुण, दुशांत आहे त्याला 80 गुण, आणि त्यानंतर साहिल जो आहे त्याला 78 गुण. आता या रँक मध्ये जर पाहिलं तर साहिलला फक्त 78 गुण आहेत. म्हणजे साहिलचा सिलेक्शन होणार नाही, कारण की साहिलला टेट मध्ये स्कोअर कमी आहे. आपण आता पाहू, आपण 9 शाळा घेऊन पाहू त्याने प्रेफरन्स कसे लॉक केले. प्रेफरन्स कुठूनही कसेही दिले तरी प्रेफरन्स प्राधान्यक्रम महत्वाचं नाही. मी तुम्हाला हेच या व्हिडिओ मधून स्पष्टपणे तुम्हाला क्लिअर करून दाखवतोय. बघा, आता यांनी काय केलं, ही जे आहे हा एकूण आस्थापना आहे. शाळा म्हणजे आपण इथं शाळा लिहिल्या, पण शाळेजागी आस्थापना पकडून चला. जिल्हा परिषदच्या शाळा आहे, एका जिल्हा परिषदला नाव आहे ए, दुसऱ्या जिल्हा परिषदचं नाव आहे बी, तिसऱ्या जिल्हा परिषदचं नाव आहे सी, 4थ्या जिल्हा परिषदचं डी, 5व्या ई, 6व्या एफ, 7व्या जी, 8व्या एच आणि 9व्या आय. तर मित्र, हा जो विजय नावाचा मुलगा आहे, अभियोग्यता धारक आहे विजय, याने काय केलं की डी शाळा जी आहे, डी शाळेला पहिला प्राधान्यक्रम दिला. म्हणजे डी आस्थापनेला पहिला प्राधान्यक्रम दिला. तर आधी मयूरला, विजयला किती गुण आहे, 99. तर मित्र, जे प्राधान्यक्रम दिला आहे विजयने डीला, तर काय होईल, ही डी शाळा जी आहे, डी आस्थापना जी आहे, या डी आस्थापनेवर विजयचा सिलेक्शन होईल. आणि डी आस्थापनेवर विजयचा सिलेक्शन झाला आणि त्या आस्थापनेवर जागा फक्त 1 होती. किती होती, 1. मग काय झालं, हा डी आस्थापनेवर विजयचा सिलेक्शन झाल्यामुळे हा संपूर्ण ब्लॉक झाला. इथं वॅकन्सी नाही, डी आस्थापनेमध्ये वॅकन्सी नाही, डी आस्थापना संपली. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा उमेदवार आहे विकास, ज्याला 92 मार्क्स आहेत, तो दुसरा मेरिट आहे. मग त्यानंतर विकासकडे पाहूया. विकास जो आहे 92 आहे, त्यानं दुसरा पसंतीक्रम कुठं दिला आहे, कारण की त्याने पण पहिला इकडे लक्ष घ्या, विकासने पण पहिला पसंतीक्रम डी आस्थापनेला दिला होता आणि विजयने पण पहिला पसंतीक्रम डी आस्थापनेला दिला होता. पण डी ही आस्थापना कंप्लीट झाली, कारण डी आस्थापनेमध्ये जागा किती होती, 1. उमेदवार किती घ्यायचा होता, 1. आणि आपण इथं ओपन रँकच पकडू. आणि हे जे आस्थापना आहे, या आस्थापनेमध्ये एकच जागा होती असं समजू. मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीचा जो तुमचा अंदाज आहे तो अंदाज तर तुम्ही लावू शकता. आता बघू मित्र, विकास जो आहे त्याला 92 गुण आहेत. मग या विकासला 92 गुण आहेत टेट मध्ये आणि त्याचा पहिला पसंतीक्रम या ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. तर विकासचा दुसरा पसंतीक्रम पाहिला जातो. मग या विकासचा दुसरा पसंतीक्रम कोणत्या शाळेला आहे, सी आस्थापनेला आहे. कोणत्या आस्थापनेला, सी आस्थापनेला. तर या ठिकाणी काय होतो, सी आस्थापनेवर कोणाची निवड होतो, विकासची. डी आस्थापनेवर कोण आलेला आहे, विजय आलेला आहे. आणि सी आस्थापनेवर कोण आलेला आहे, विकास आलेला आहे. मग त्यानंतर पाहूया आपण तिसरा जो अभियोग्यता धारक आहे लोकेश. या लोकेशला 90 गुण. मग या लोकेशला 90 गुण आहे, तर या लोकेशचा प्रेफरन्स पहा. त्याचा पहिला प्रेफरन्स ब्लॉक झाला.
त्यानंतर लोकेशला दुसरा पसंती क्रमावर सिलेक्शन झालं आणि लोकेशचा दुसरा पसंती क्रमाची आस्थापना ए. म्हणजे मित्रो ए, म्हणजे लोकेशचा हा ए आस्थापनेवर सिलेक्ट झाला. त्यानंतर मित्रो जो मयूर आहे, मयूर त्याला 88 स्कोर आहे. मग या 88 स्कोर वाला जो मयूर आहे त्याचे प्रेफरन्स पाहूया. त्याने पसंतीक्रम पहिले आयला दिला आणि दुसरा एच ला दिला. म्हणजे या एच आस्थापनेवर मयूरने पहिला पसंतीक्रम जो आहे तो आय आस्थापनेवर दिलेला आहे. मग आय आस्थापनेवर कोणाचं सिलेक्शन झालं? मयूरचं. कोणाचं सिलेक्शन झालं? मयूरचं. आय आस्थापनेवर मयूरचं सिलेक्शन झालं आणि मयूरला पसंतीक्रम सुद्धा त्याच्या शाळेचा एकच होता, म्हणजे आस्थापनेचा पहिल्या पसंतीक्रमावर त्याचा सिलेक्शन झाला. त्यानंतर आपण बघूया अमित. कारण अमित आणि राहुलला सारखे गुण आहेत, पण राहुलपेक्षा अमित हा मोठा आहे. राहुलपेक्षा अमित मोठा असल्यामुळे अमितला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातो. मग अमितला 87 गुण आहे. तर आपण पाहूया अमितचे 87 जे गुण आहेत त्याने पहिला प्राधान्यक्रम हा बी आस्थापनेला दिला. पण बी आस्थापना ब्लॉक न झाल्यामुळे अमितला बी आस्थापना मिळेल आणि अमित कोणत्या शाळेवरती, कोणत्या आस्थापनेवरती रुजू होईल? बी आस्थापनेवरती. त्यानंतर हा जो राहुल आहे, राहुलला पण 87 गुण आहे आणि राहुलने पसंतीक्रम दिलेले आहे. त्याने पहिला पसंतीक्रम दिला एफ ला. एफ आस्थापनेला पसंतीक्रम दिल्यामुळे राहुलचा पण एफ या आस्थापनेवर सिलेक्शन झालेला आहे. त्यानंतर हेमंत, या हेमंतला 86 गुण आहेत. त्यानंतर हेमंतने जे प्रेफरन्स दिले, पहिला प्रेफरन्स त्याचा ब्लॉक झालेला आहे, पण दुसरा प्रेफरन्स त्याचा जशाचा तसा आहे. दुसरा प्रेफरन्स जशाचा तसा आहे, पण दुसरा सुद्धा ह्या लोकेशसाठी ब्लॉक झालेला होता. लोकेशसाठी दुसरा प्रेफरन्स ब्लॉक झालेला होता. मग त्यानंतर हा जो मयूर आहे, हेमंत जो आहे त्याला 86 गुण आहेत. त्याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हे चारही प्राधान्यक्रम ब्लॉक झाल्यामुळे, त्याचे ब्लॉक झाल्यामुळे तो 5व्या प्राधान्यक्रमावर निवड झाला. म्हणजे तो ई आस्थापनेवर कोण सिलेक्ट झाला? हेमंत ई आस्थापनेवर सिलेक्ट झाला. त्यानंतर मित्रो मार्क स्कोर जो आहे तो गणेशला आहे. गणेशला स्कोर किती आहे? 84. आणि गणेशला जो स्कोर 84 आहे आणि गणेशने जे प्रेफरन्स दिले, त्या प्रेफरन्स मध्ये पाहूया आपण. हा जो गणितचा प्रेफरन्स आहे 9वा, 8वा, 7वा, 6वा ब्लॉक आहे, दुसरा, तिसराही ब्लॉक आहे, पहिलाही ब्लॉक आहे. म्हणजे तो चौथ्या जो प्राधान्यक्रम दिलेली जी आस्थापना आहे या जी आस्थापनेवर गणेशचा सिलेक्शन होईल. आता त्यानंतर दुशांत आणि साहिल अजूनही आहेत स्पर्धेमध्ये. आता त्यानंतर दुशांतला जास्त गुण असल्यामुळे दुशांतचा प्रेफरन्स चेक करूया. मग त्याच्यानंतर दुशांतने काय केलं? ज्याला एक प्राधान्यक्रम दिला होता ही पण संस्था म्हणजे आस्थापना गेली. त्यानंतर दुसरा दिलं होतं ते पण आस्थापना गेली. तिसरा दिला होता ते पण गेली. चौथा दिला होता ते पण गेली. पण दुशांतने जो 5वा आस्थापना दिला होता एच, कोणत्या आस्थापनेत 5वा पसंतीक्रम दिला होता? एच. मग या दुशांतचं 5व्या पसंतीक्रमावर सिलेक्शन झालं. त्यामुळे तुमचे गुण असतील तर पहिल्या प्राधान्यक्रमावर सिलेक्ट होईल, दुसऱ्या प्राधान्यक्रमावर सिलेक्ट होईल असं नसते. पण तुम्हाला जो टेटचा स्कोर मिळत असतो त्या टेटच्या स्कोरवर तुमची निवड होते. आता या ठिकाणी पाहू साहिलचे प्रेफरन्स टाकलेले नाही अजूनही. मी सांगतोय तुम्हाला. आता साहिलने कुठूनही जरी प्रेफरन्स टाकली असते, उदाहरणार्थ साहिलने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा पद्धतीने जरी प्रेफरन्स टाकली असते, पण साहिलसाठी ऑलरेडी सर्व आस्थापना ब्लॉक झाल्या असत्या. कारण की साहिलपेक्षा जास्त गुणवाला त्या ठिकाणी पसंतीक्रम दिलेला आहे. आता म्हणाल मास्तर मग साहिलला असं येऊ शकते ना की साहिलनं ज्या आस्थापनेला पसंतीक्रम देणार त्या आस्थापनेला कोणी पसंतक्रम नाही दिला तर साहिलचं सिलेक्शन होईल. हा मित्र, तुमची गोष्ट बरोबर आहे, पण असं कधीच होत नाही की अशी एखादी आस्थापना नाही का तिथं पसंतीक्रम नसतो. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओद्वारे क्रिस्टल क्लिअर समजलं असेल की नाही बा, अशा पद्धतीने पसंतीक्रम लॉक केल्यानंतर अभियोग्यता धारकांची निवड होते. त्यामुळे मित्र, पसंतीक्रम कुठून सुरुवात करायची आणि कसे द्यायचे हे अजिबात महत्वाचे नाही, तर पसंतीक्रम पेक्षा तुमची रँक काय आहे, तुमचे टेटचा स्कोर काय आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचवा,
जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यताधारक जे लिमिटेड प्राधान्यक्रमासाठी बॅच लावण्याच्या तयारीत असतील, नाही बा मला बॅच लावायला पाहिजे, तर त्या अभियोग्यताधारकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावं आणि आवडलं तर नक्कीच लाईक आणि पुन्हा सबस्क्राईब करा. पण मित्रो, पुन्हा जाता जाता इतकंच सांगतोय की आता पुन्हा यानंतर बरेच असे व्हिडिओ घेऊन येणार आणि ते नवनवीन माहिती, अशी जुनी नाही, नवनवीन माहिती, एकदम ऑथेंटिक माहिती, म्हणजे ज्या माहितीमधून तुम्हाला काही ना काही थोडं ना थोडं ज्ञान मिळेल, अशा पद्धतीने मी शिक्षक भरती संदर्भामध्ये तुमच्या समोर नक्कीच येणार. पण तुमच्या समोर येताना, व्हिडिओ घेऊन येताना मी म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हाच कुठं मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी तुमच्यापर्यंत जर पोहोचलो तर निस्वार्थपणे, निशुल्कपणे मी तुमच्यासाठी सदैव कार्य करत राहीन. एवढंच बोलतोय आणि मी थांबतोय. नमस्कार.